प्रभू आता काय काढायचं तरी, पण प्लीज बोला. त्याचं लाईफ फेल झालं का प्रभूंनी ब्लेस केलं? ते म्हणतो तुझ्या हिशोबाने बेस्ट चाललं होतं. कसं चाललं होतं? सगळं उत्तम चाललं होतं, एकदम सुपरस्टार झाला. जे काम करतो लगेच सक्सेस, जे काम करतो लगेच सक्सेस. पण एक ठिकाणी गडबड झाली आणि तिथून त्याच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम क्रिएट झाला. प्रेज द लॉर्ड. मग भरपूर उतार चढाव आले, पण ते म्हणतो ऐक, इथून पण तुझ्या लाईफमध्ये चांगल्या गोष्टी यायच्या. एक टाइम सगळं सॉफ्ट चाललंय. कसं चाललं? टायमिंग परफेक्ट होता. कसा? स्वतः घरी बसला, अभिषेक होऊन गेला. राजाकडे कसा संपर्क करावा स्वतः त्यांनी बोलवलं. लढायला कसं जायचं बरोबर तिथं इंट्रोड्यूस करण्यात आलं. देवानी एका क्षणात विक्ट्री दिली. सगळं इझी चाललं होतं, पण एका क्षणात सगळं इझी काय झालं? निघून गेलं. मग प्रभू आता मी कसा राजा बनणार? ते म्हणतो ऐक, या स्थितीमध्ये येऊन पण मी तुझ्या लाईफमध्ये बेस्ट आणू शकतो. आणि प्रभूने ते आणलं. मला प्रश्न होता का प्रभू एवढं काय रखडलं त्याला? ते म्हणतो तलवारची लढाई तो शिकला होता, पण राज्य फक्त तलवारीने चालत नाही, त्याला अजून पण गोष्टीचा अनुभव लागतो. आणि त्या अनुभवासाठी मला या स्थितीतून त्याला घेऊन जावं लागलं. तलवारमध्ये तो एक्सपर्ट होता. कशामध्ये? तलवार गोफण एक्सपर्ट होता, पण ते म्हणतो राज्य फक्त तलवारीने चालत नाही, तुला अजून बाकी अनेक गोष्टीचा अनुभव घ्यायचा. प्रेज द लॉर्ड. आणि ज्या वेळेस शाऊल त्याला मारण्याचा प्रयत्न करू लागला, मग 100 बडकर 1 स्तोत्र येऊ लागले. कळतं मी जे जास्त बायबल स्टडी आणि घेतो आज, की स्तोत्र पहिले नाही आले जास्त. कधी आले? शाऊल ज्यावेळेस मारायला लागला, ज्या जीव घेऊन पळू लागला, मग देवाचं त्याचं कनेक्शन वाढलं. प्रेज द लॉर्ड. पहिले प्रभू लाईफ मध्ये होता, पण आता उठता बसता कोण आहे? परमेश्वर आहे. आता जंगलामध्ये पण त्याला चाली सुचतात, वचन सुचतं, सगळं सुचतं. म्हणजे आता तर देवामध्ये वाढू लागला. पहिले तुझ्या लाईफमध्ये चांगलं होतं, पण लक्षात घे का जर ते गेलं, निराश होऊ नको, याच्यापेक्षा उत्तम देव तुला देणार आहे. आध्यात्मिकरित्या आहे का पहिले सगळं ओके होतं, देवात सगळं बेस्ट होतं रे, सगळं चांगलं होतं. योनाथन बी जवळ होता. योनाथन पण म्हणतो आता पळून जा. कळतंय? एक टाइम आला का सगळं चांगलं काय झालं? निघून गेलं. आता माझ्या लाईफमध्ये काय चांगलं यायचं बाकी राहिलं? ते म्हणतो तू विश्वास ठेव, इथून पुढं अजून चांगलं तुझ्या लाईफमध्ये मी करणार. प्रेज द लॉर्ड. जिथं शक्यता संपली, जिथं बुद्धी बंद पडली, तिथं तर प्रभूला आपला गौरव करायचा, जेणेकरून तुला कळावं हे कार्य तुझ्या प्रभूचं आहे. म्हणून निराश व्हायचं, सर्वोत्तम तुमच्या लाईफमध्ये यायचं. मर्दखय राजाचा प्राण वाचवला, एक शब्दाने थँक्स गिव्हिंग नाही दिली. त्या समय मर्दखयनी राजाचा काय वाचवला? प्रभू थँक्स गिव्हिंगचा तर हकदार मी होतो. ते म्हणतो काळजी करू नको, विश्वास ठेव का जरी आज तुझी स्तुती केली नाही, सर्वोत्तम तुझ्या लाईफमध्ये यायचं. प्रेज द लॉर्ड. प्रभू आता प्राण वाचवला, आता लक्षात ठेवत ते येणाऱ्या दिवसात मला काय आठवण ठेवणार. पण आलं का नाही सर्वोत्तम? आलं का नाही? प्रभू करणार. प्रेज द लॉर्ड. म्हणून निराश होऊ नका, प्रभूकडे पहा. तुमच्या लाईफमध्ये होत्या चांगल्या गोष्टी, निघून गेल्यात, काळजी करू नका. याच्यापेक्षा बेस्ट प्रभू मला देणार, कारण तो प्रभू आहे आणि त्याचा स्टॉक लवकर संपणार नाही. 1 बडकर 1 कोणाकडे? प्रेज द लॉर्ड. माझं अंडरस्टँडिंग, माझी समज कमी ते समजायला, पण प्रभू याच्यापेक्षा मोठ्या गोष्टी मी पाहणार. म्हणून निराश व्हायचं, देवाकडे बसा. देव तुम्हाला बळ दिलं आणि सांगाल काळजी करू नको, हे सोड जे तू धरून बसलाय. प्रभू तेच का नाही, तेच का नाही, तेच का नाही, ते जाऊ दे, याच्यापेक्षा उत्तम येणार. गुड जाणार तर बेस्ट कसं येईल, आणि बेस्ट जाणार तर बेटर कसं येईल. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला, कळतंय मी जे बोलतो या ठिकाणी का? तुमचं चांगलं तुमच्या उत्तमचं शत्रू बनवू देऊ नका. तुमचं चांगलं तुमच्या उत्तमचं शत्रू बनवू देऊ नये. त्यासाठी जास्त हट्ट करू नका. देवा तेच दे, देवा तेच दे. अरे थांब, याच्यापेक्षा चांगलं आहे अजून. प्रेज द लॉर्ड. पण कधी कधी आपण आपला जीव त्याच्यातच गुंतून बसतो. देव म्हणतो त्याच्यात जीव गुंतू नको, याच्यापेक्षा उत्तम तुला येणार आहे. कारण तुला सहाय्य करणारा, तुला पुरवठा करणारा तुझा परमेश्वर देव आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून एखादी गोष्ट तुमची प्लॅनिंग असेल, ही गोष्ट झाली तर ती गोष्ट होईल, आणि मग ती मधली गोष्ट तुमच्या लाईफमध्ये निघून गेली, काळजी करू नका. आताही परमेश्वर ती गोष्ट तुमच्या लाईफमध्ये फुलफिल करेल त्याच्या प्लॅनिंग नुसार. कारण आमच्या हिशोबाने ती मधली कडी निघून गेली, मग प्रभू आता कसं होईल? ते म्हणतो माझ्या पद्धतीने मी करणार. जे कोण ह्याद्वारे तुला कळावं का तुझा देव किती अल्टिमेट वेने कार्य करू शकतो. योसेफाला स्वप्न पडलं होतं, तो मोठा काय बनणार आहे? अधिकारी बनणार आहे. चांगल्या मनाने बापाला आणि भावाला सांगितलं, आणि त्याला वाटलं का हेच आहे माझा परिवार जे मला काय करतील, सपोर्ट करतील. पण ना बापाने सपोर्ट केला ना भावाने सपोर्ट केला, आणि मग वाटेला काय आलं तर मिस्राचं बंधन. पण त्या स्थितीमधून पण देवाने त्याला चांगल्या गोष्टी दाखवल्या. तर जेलमध्ये वाटत असेल का प्रभू हे वर्स्ट आहे, ते म्हणतो इथूनच बेस्ट येणार आहे. या जेलमधूनच कसं येणार आहे? बेस्ट येणार आहे. प्रेज द लॉर्ड. लॉर्डची प्लॅनिंग. कोणाची प्लॅनिंग आहे? तुम्हासाठी कुणी काही प्लॅनिंग करू द्या, त्याच्यातून तुमचा कसा फायदा करायचा हे प्रभूला माहिती. त्यांची प्लॅनिंग वाईट होती. कशी होती? त्यांची मनसा वाईट होती, पण ते म्हणतो त्यांच्या वाईटातून मी तुझं चांगलं करणार आहे.
प्रेज द लॉर्ड. म्हणून निराश होऊ नको, असं दाखवू नको का देवाला काळजीच नाही, आणि मग तू कन्व्हिन्स करणार आणि मग देव म्हणणार बरं ठीक आहे आता लयच म्हणतो तर करतो बाबा. तुझं हित तुला चांगलं माहिती का देवाला माहिती. म्हणजे कधी कधी आपण आई वडिलांना म्हणतो ज्ञान आहे, बरं ठीक आहे आता लयच भागा लागला तर घेऊन टाक. मग तसा परमेश्वर आहे का तुम्हाला प्रभूला अक्कल द्यावी लागते का प्रभू असंच कर हेच बेस्ट आहे. प्रेज द लॉर्ड. कळतं मी जे बोलतोय. कधी कधी आपण लेकराप्रमाणे आई वडिलांना कन्व्हिन्स करतो ज्ञान आहे हे मला पाहिजेच. आई वडील कन्व्हिन्स होतात, काय होतात ठीक आहे म्हणतोय, पण तुम्ही तसं कोणाला करता. त्याला कसं करू शकता तुम्ही. तुमच्यापेक्षा त्याला आपलं फ्युचर चांगलं माहिती. प्रेज द लॉर्ड. म्हणून तुम्ही जे जातोय ते त्याच्यासाठी वरी होऊ नका, प्रभू तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये बेस्ट देणार. प्रेज द लॉर्ड. हे चॅलेंजेस काय आहेत हे तुला देवाजवळ आणण्यासाठी, हे देवाची माहिती करून देण्यासाठी, हे देवा तुला भक्कम करण्यासाठी, जेणेकरून नंतर प्रभू तुला स्थिर आणि स्थापित करणार. प्रेज द लॉर्ड. दाविदाला लगेच राजा केला असतं टिकला नसतं, पण अनुभवातून जे असतो गेला मग त्याचं राज्य कधी पडू शकलं नाही. प्रेज द लॉर्ड. जर आम्ही खूप पिळून निघतोय चांगलंय, तुम्ही पाडणार नाही लवकर. प्रेज द लॉर्ड. तुमचा पाया परमेश्वर भक्कम करत आहे. प्रेज द लॉर्ड. पटकन वरती गेलं तर पटकन खाली येशील, स्टेप वाईज जाशील तर पडला बी तर एक स्टेपनीच पडशील, आणि पटकन वरशी. तुला माहितीये खाचे कुठे आहेत, कसं कसं मी चढलोय. एक क्षणात भेटलं गिफ्टिंग, ज्ञान नसेल तर ते गिफ्ट निघून जाणार. अनेकदा आपण बघतो काही लोकांकडे गिफ्टिंग पण त्याच्याकडे सेन्स नावाची भागत नसतं. मग आम्हाला कळतं का असं कसं, त्याच्याच दिवस टिकत. पण ज्याला स्टेप वाईज परमेश्वर घेऊन जातो तो स्थिर आणि स्थापित राहतो. प्रभू तुम्हाला स्टेप बाय स्टेप घेऊन चालला, निराश होऊ नका. देव तुम्हाला स्थापित आणि बळकट करणार. जे सेवा करण्यासाठी त्यांच्यासाठी प्रभू मला तो पावर तो सामर्थ्य का नाही. स्टेप बाय स्टेप चल. कसं चल. हा पडशील तर खूप लगेच खाली नाही पाडणार, एकच स्टेप पडशील. कोणाकोणा डायरेक्ट भेटतं डायरेक्ट वरती, डायरेक्ट गायब, का रे दिसतच नाही कुठं. आपण म्हणतो तो आला जोश मध्ये गेला पण असं होऊन जातं. आले बी जोश मध्ये गेले बी माहित पण नाही पडत कुठे गेल्या. पण जे स्टेप बाय स्टेप चालतात ते गायब होत नाहीत. का कारण लॉर्ड त्यांच्या लाईफमध्ये बेस्ट आणणार. म्हणून वरी होऊ नका. आज जे तुमच्या हातातून निसटून गेलंय त्यासाठी दुःख पण करू नका. फक्त प्रभूकडे पहा, लॉर्ड याच्यामधून पण माझ्या लाईफमध्ये तू उत्तम गोष्टी आणणार आहे. प्लीज बोला किती लोकांना कळतंय आजचं वचन. ओके, उदाहरण घेऊ या ठिकाणी आपण ग्रंथिकाराचं पहिलं पुस्तक 15वा अध्याय. नाव मी जे घेतोय माझी इच्छा आत्म्यातून हे कळावं. प्रत्येक गोष्टीत काय करायचा, आनंद. काय करायचा, आणि सर्वदा कोणाची स्तुती करायची, कारण तुमच्या लाईफमध्ये बेस्ट कोण आणणार आहे. हा, पण स्थिती अशी का दुःखमय कशी आहे, पण तेव्हा मी याच्यात कसा आनंद करू शकतो. कळतोय. मी पुन्हा बेसिक टॉपिक कडे आलो या ठिकाणी. आम्हाला काय करायचं आहे, प्रत्येक गोष्टीसाठी, पण अवस्था दुःखमय कशी आहे. मग प्रभू याच्यातून मी कसा आनंद करू शकतो, कारण देव तुझ्या लाईफमध्ये याच्यापेक्षा कसं आणणार आहे, बेस्ट आणणार. प्रेज द लॉर्ड. नाव आता हे वचन त्या लोकांसाठी आहे ज्यांनी आपले प्रियजन गमावलेत, ज्यांनी आपले. मग आम्ही काय करत आहोत, दुःख करतोय. पण ते म्हणतो ठीक आहे दुःख केलं, पण आता जास्त वेळ दुःख. मग लॉर्ड आमच्या लाईफमध्ये काय बेस्ट यायचं. पहा वचन वाचू या ठिकाणी आपण त्याचं 36 वचन वाचू. अरे निर्बुद्धी, जे तू स्वतः पेरतोस ते जर मेले नाही तर ते जिवंत केले जात नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमचा प्रियजन गमावलाय. काय झालंय, प्रियजन गमावला आहे, आणि त्यासाठी आम्ही कसे आहोत, दुःखी आहोत. पण ते म्हणतो ऐक त्याच्याबद्दल पण तुझ्या लाईफमध्ये अजून बेस्टच येणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण जर तो मारणार नाही तर त्याला आनंद करायचं जीवन कसं मिळणार. ओके, पुढे वाचूया. त्याचं खूप इंटरेस्टिंग आहे 42 वचन. तसे मेलेल्यांचे पुनरुत्थानही आहे, ते नासकेपणात पेरले जाते, अविनाशीपणात उठवले जाते. हा न माझी इच्छा आत्म्यात तुम्हाला कळावं. आपण दुःखी आहोत, आपला व्यक्ती काय झाला, मेला आहे. चांगला आहे, कसा आहे, चांगला आहे. देवा आता ह्याच्यापेक्षा बेस्ट काय यायचंय, तरी ह्याच्यापेक्षा बेस्ट काय यायचं आहे. पण प्रभू काय बोलत या वाचनातून, पुन्हा सेम रीड कर. तसे मेलेल्यांचे पुनरुत्थानही आहे, हा ते नासकेपणात पेरले जाते. हा कशात, नासकेपणात. हा पुढे वाचूया. अविनाशीपणात उठवले जाते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते नासकेपणात पेरले गेलेत, पण अविनाशीपणात काय केले जातील. म्हणजे तुझ्या बरोबर जो प्रिय होता तो प्रिय आहे, त्याचा आत्मा सजीव होता, पण त्याचं शरीर मृत्यू पावणारं होतं. पण आता ज्यावेळेस तो मरणातून पार जाईल मग पुन्हा मृत्यू त्याच्यावर येणार नाही, आणि अविनाचं जीवन तुझ्या व्यक्तीला मिळणार आहे. कोणतं जीवन. हा शरीर नासक आहे म्हणून ते मरणार, पण तो देवाच्या महिमेत
त्याचा आत्मा उठेल आणि पुन्हा तो गौरवी शरीर प्रदान करून उठणार. प्रेज द लॉर्ड. म्हणून यासाठी आनंद कर का तुझा व्यक्ती प्रभूत आहे. कोणात आहे? आणि इथून पुढे नासक शरीर नसणार, अविनाशी शरीर. कसं शरीर? कारण देवाबरोबर ते आत्मे पुन्हा येतील आणि आपलं गौरवी शरीर घेतील. म्हणून या स्थितीत आपण आनंद करावा का प्रभू आमचा व्यक्ती तुझ्यात विसावा घेतो. लॉर्ड, आमच्या बरोबर तो होता त्याच्याबद्दल आम्ही आनंदी आहोत, पण आता आनंद ह्या गोष्टीचा आहे का तो आता आनंद कालाच्या लाईफचा भागीदार झालाय. कारण आपण जे प्रभूचे लेकर आहोत, आम्हासाठी एवढंच लाईफ मर्यादित नाहीये, इथून पुढे जे आनंद कालाचं लाईफ आहे ते आमचं खरं डेस्टिनेशन आहे. आणि त्यासाठी आपण आनंद करायचा का प्रेज गॉड का या स्थितीमधून आता जी बेस्ट स्थिती आहे ती प्रभू येणार आहे. कुणी वारतं तर दुःख होतं, पण तिथं संपतंय का? बेस्ट यायचंय. कोणतं जीवन? आनंद कालाचं. आणि तो आपल्यापेक्षा पुढे चाललाय आणि कदाचित तो प्रभूकडे प्रार्थना करतोय का प्रभू माझ्या कुटुंबाला कळावं का ते माझं एंड नव्हतं, हे माझं फ्युचर इथून स्टार्ट झालंय आणि माझी इच्छा आहे का ते पण येऊन मला गाठावेत प्रभू. प्रेज द लॉर्ड. जसं एक नरकात प्रार्थना करतो, प्रभूंनी जो उदाहरण सांगितलं का माझ्या भावांना जाऊन सुवार्ता सांगावी का त्यांचं जीवन काय व्हावं? बदलावं. तसंच जे प्रभू मध्ये विसावा पावले ते म्हणत की प्रभू माझ्या परिवाराला पण इकडे यावं म्हणून त्यांना पण स्थिर स्थापित कर. जो हा प्रसंग त्यांच्या लाईफ मध्ये आलाय, हा प्याला पिण्याची ताकद त्यांना दे, त्यांना कळू दे का अजून बेस्ट तुमच्या लाईफ मध्ये यायचं. पुढे रीड करा. ते अपमानात पेरले जाते, हा ते गौरवात उठवले जाते. कशात? गौरवात. हा ते गौरवात काय झालंय? उठवल्या गेलंय. आणि ते आनंद कालाचं आहे. कसं आहे? आनंद काला. म्हणून तुम्ही दुःख केलंय पण तरी म्हणा का अजून त्याच्या लाईफ मध्ये काय यायचंय? बेस्ट यायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढे रीड करूया. ते अशक्तपणात पेरले जाते, ते समर्थपणात उठवले जाते. कशामध्ये? समर्थपणात. म्हणजे ते असं उठणार आहे का ते पुन्हा नष्ट होणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून ज्यावेळेस एखादा व्यक्ती आपल्यातून जातो, भावनात्मक आपण आहोत, दुःख होणार का तो आपल्यात नाहीये, पण बेस्ट यायचंय त्याच्या लाईफ मध्ये. तो आनंद कालाचा काय होणार आहे? भागीदार होणार. म्हणून एखादी गोष्टसाठी जास्त आपण निराश व्हायचं नाही. बेस्ट माझ्या लाईफ मध्ये यायचं अजून बाकी आहे. पुढे रीड कर. जीव स्वभावाचा देह असा पेरला जातो, आत्मिक देह असा उठवला जातो. कोणता देह? आत्मिक देह. सगळे बोला कोणता देह? आत्मिक देह. हा म्हणजे इथून पुढे देह असणार, पण कोणता देह असणार? आत्मिक देह. आणि तो नष्ट होणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून निराश होऊ नका. तुमच्या लाईफ मध्ये पण बेस्ट यायचंय कारण तुमचा व्यक्ती प्रभू मध्ये असणार आहे. येस. प्लीज बोला कळतंय. म्हणून आजच्या भाषणात स्वतःला बळ द्या का मी निराश होणार नाही, मी हताश होणार नाही, माझ्या लाईफ मध्ये परमेश्वर अजून बेस्ट गोष्टी आणणार आहे. येस. हालेलुया. मी स्वतःचं एक उदाहरण सांगल. ज्या जॉब सोडायचा होता आणि त्या समयी असंच वाटत होतं का तू वर्स्ट करतोय. म्हणजे सेवा मला स्टार्ट करायची होती, पण मी मुंबईला जॉब करत होतो आणि त्या ठिकाणी इतकं पॉसिबल नव्हतं की ते करून ते करावं, कारण अर्धा टाइम येण्या जाण्यातच काय होऊन जायचा? निघून जायचा. आणि माझा जीव हे व्हायचा का नाही मला कोणाचं काम करायचंय? देवाचं. आणि तो समय आला का मला काय सोडायचं आहे, पण बेस्ट जॉब आहे, बेस्ट पगार आहे. आणि मग जर आता तुझं असं कंडिशन आहे, तू जॉब सोडणार, तुझं मॅरेज व्हायचं बाकी आहे, मग सगळ्या गोष्टी कशा घडतील पुढच्या? काही लोकांनी सजेस्ट केलं पहिले मॅरेज करून घे मग मिनिस्ट्री चालू कर. म्हणजे लोकांचं गणित असतं की बाबा जॉब सोडलं तुला कोण मुलगी देणार म्हणून पहिले काय करून घे, लग्न करून घे मग तू मिनिस्ट्री. पण असं वाटतं की प्रभू कोणा कशाला का फसवायचं आपण? कदाचित त्यांच्या हिशोबाने माझं डिमोशन आहे, पण देवा मी हा विश्वास ठेवतो का हे माझं प्रमोशन आहे. त्या समयी मला लोकांना एक्सप्लेन करता येत नव्हतं, पण त्या फेथ मध्ये प्रभूचा आत्मा मला बळ द्यायचा की तू प्रार्थना कर, तुझं डिमोशन नाही होत, तुझं काय होतंय. पण कसं काय विदाउट जॉब प्रमोशन? मला माहित नाही प्रभू, पण मला एक माहिती आहे का माझं काय होतंय प्रमोशन. आणि मला कळलं का जे प्रभूचं काम केलं त्या दिवसापासून प्रभूचं काम बंद पडलेलं. जगी काम मध्ये बंद पडले पण देवाचं काम बंद पडलं. म्हणजे माझ्या प्रभूने मला सर्वोत्तम कामामध्ये घेऊन आला. प्रेज द लॉर्ड. तुमच्या समोर उदाहरण आहे, जगी काम पण काय झालं? बंद पडलं, पण देवाचं काम बंद पडलं. म्हणजे उत्तम ऑर्गनायझेशन मध्ये प्रभूने आणलं का जिथं कधी वान पडत बेस्ट तुमच्या लाईफ मध्ये यायचं. कसं काय शक्य आहे? देव तुम्हाला देणार. कोणाला काळजी आहे? देव अद्भुतरित्या करणार. देवा कसं काय शक्य आहे? माझ्या हातातून निघून गेलं जाऊ दे, तरी तुझ्या लाईफ मध्ये मी अद्भुतरित्या त्या गोष्टी आणणार आहे. या लॉकडाऊन मध्ये आम्ही पाहिलं एक चर्च चालतं मिनिस्ट्रीवर, आणि मग जर चर्च बंद असेल तर ते त्याचा फॅमिली कसं चालणार? पण आम्ही काय पाहिलं? देवाचा अनुभव का जरी लॉकडाऊन आहे पण बेस्ट तुझ्या लाईफ मध्ये अजून
यायचंय. आणि खरोखर या लॉकडाऊन मध्ये आम्ही बेस्ट घेतलं. कसं घेतलं? पण ते पण बेस्ट धरून बसत नाही, कारण मला अजून बेस्ट पाहिजे. प्रभूने देणारच केलं. कसं केलं? प्रभूने देणारच केलं. आणि ह्या बाबतीत मला आनंद वाटतो. प्रेज द लॉर्ड. का खरोखर परमेश्वर तू महान आहे आणि तुझ्या अनुभवतेत आम्ही जगतो. का देवा तू आहे. कदाचित आता या गोष्टी बंद पडल्या, मग कसं होईल? नाही देवा, बेस्ट मी पाहणार आहे. आणि ते बेस्ट आम्ही पाहिलं आणि त्या हिशोबाने अनेक लोकांच्या जीवनात आम्ही सपोर्ट करू शकतो. कोण करू शकतो? हा, म्हणून एखादी गोष्ट जाईल, निराश होऊ नका. लॉर्ड आता कसं होईल? अरे बेस्ट येणार आहे. प्रेज द लॉर्ड. कोण करू शकतो? देव करू शकतो. जसं एलिया गेला त्या स्त्रीकडे, किती भाकर होती? एकच. ती म्हणली खाऊन काय होऊन जाऊ? ती पण तुला द्यायची का? मग प्रभू माझं काय? थांब, बेस्ट यायचंय, जाऊ दे. तुझ्या हिशोबाने ती एक भाकर बेस्ट आहे. कशी आहे? जाऊ दे, तुझ्या हिशोबाने जे बेस्ट आहे त्याच्यापेक्षा ऑसम परमेश्वर घेऊन ये. पण ज्या वेळेस एखादी गोष्ट तुमच्यापासून निघून जाते, काळजी करू नका. याच्यापेक्षा उत्तम गोष्ट माझा प्रभू मला देईल. कारण ती बळावर येणार नाही, ताकदवर येणार नाही, माझ्या कृपेमुळं, प्रभूच्या कृपेमुळं माझ्या लाईफ मध्ये येणार. प्लीज बोला, कळतंय? निराश व्हायचं, उत्तम तुमच्या लाईफ मध्ये येणार. शिष्य होते, येशू होता. शिष्य येशू बरोबर फिरायचे, येशू मिराकल करायचा, जेवणाला बोलवायचे, प्रोग्रामला बोलायचे, शिष्य पण सांगते. नंतर येशू कुठे गेला? शिष्य डिस्टर्ब, आता पुढची मिनिस्ट्री काय? संपलं. येशू गेला, आता कुठे काय व्हॅल्यू तरी. पण ते म्हणतो थांब, अजून तुमच्या लाईफ मध्ये बेस्ट यायचं. कळतंय? आध्यात्मिकरित्या समजून घ्या मी काय सांगतोय. कोण आहेत? शिष्य. आणि संगती कोण आहे? सगळं एन्जॉयबल चाललंय. येशूमुळे रिस्पेक्ट होता. कोणाला? गाढवाला जर रिस्पेक्ट मिळतो तर शिष्यांना भेटणारच. डिमांड होतं त्यांना. येशू मिराकल करायचं, हे जेवण मारायचे सगळीकडे. का? प्रोग्राम्स असायचे, सगळीकडे इन्व्हाइट करायचे. फुल जा, एन्जॉय, खा पी, एकदम चांगलं चाललं होतं. येशू गेला, आता डिस्टर्ब. आता काय? पण ते म्हणतो अजून बेस्ट यायचं बाकी आहे. पवित्र आत्मा येईल. आणि जो आत्मा माझ्यावर आला आणि जे मिराकल मी केले, आता तोच आत्मा तुमच्यावर येईल आणि मग तुम्ही मिराकल करता. प्रेज द लॉर्ड. तुमच्या हिशोबाने संपली मिनिस्ट्री नाही, इथून तर सुरुवात आहे. प्रेज द लॉर्ड. शिष्य फंबल झाले एक टायमाला, का संपली मिनिस्ट्री? काय झाली आता? येशू गेला, काम संपलं? नाही, आता बेस्ट यायचंय तुमच्या लाईफ मध्ये. आतापर्यंत माझ्या बरोबर राहून फक्त मिरेकल पाहिले, पण इथून नंतर तुम्हाला ते मिरेकल्स करायचे. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला, कळतंय? अजून बेस्ट आमच्या लाईफ मध्ये यायचं बाकी आहे. आणि जास्त बेस्ट येईल म्हणायचं, अजून बेस्ट यायचं बाकी. प्रेज द लॉर्ड. का देणारा कोण आहे? हा, देणारा प्रभू आहे. म्हणून ह्या बाबतीत थोडस असंतुष्टच राहायचं. का देव मला अजून वाढायचं, मला अजून पाहिजे, मला अजून अभिषेक पाहिजे, मला अजून सामर्थ्य पाहिजे, मला अजून काम करायचंय पित्या. एवढ्यात मी आनंदी नाही. मला माहिती आहे प्रभू तू मला देणार आहे. प्लीज बोला, कळतंय? कोण करू शकतो? प्रभू करू शकतो. पण त्यांनी अशा अद्भुत गोष्टी कराव्या, अशा काही वेगळ्या साक्ष याव्यात, म्हणून आपण पण हा प्याला पिला पाहिजे. म्हणून आज एखाद्या गोष्टीद्वारे तुम्ही निराश असाल, ते म्हणतो निराश होऊ नको. काय कर? आणि म्हण का प्रभू या स्थितीमधून पण चांगल्या आणि उत्तम गोष्टी मी पाहणार आहे. प्रभू एवढे ट्विस्ट का? साक्षी पण तेवढ्या राहणार तुझ्याकडे. तुम्ही प्रत्येक गोष्टीचं सांगता का? हा, तेवढ्या अनुभवातून कोण घेऊन जातो? देव. योसेफ भावाबद्दल पण सांगतो, लोकांबद्दल पण सांगतो, राज्याबद्दल पण सांगतो. तेवढ्या अनुभवातून परमेश्वराला घेऊन गेला. जेवढं तुम्ही तुटणार तेवढ्या साक्षाचा साठा पण तुमच्याकडे जास्त असणार. प्लीज बोला, कळतंय? तेवढा संच तुमच्याकडे असताना त्याद्वारे परमेश्वर लोकांना ब्लेस करणार. मी मागच्या सांगितलं माझा अनुभव. स्टार्टिंगला प्रेसाठी बोलवायचे आणि मग त्या टायमाला एकदम व्हेंटिलेटरचं पेशंट असायचं. स्टार्टिंगने कॉन्फिडन्सने जायचो, पण नंतर तो गेला तर मग जायच्या पहिलेच कॉन्फिडन्स काय होऊन जायचा? डाऊन होऊन जायचं. का बोलवतात मी तर कधी पार व्हेंटिलेटरवर असल्यावर, त्याच्या पहिले बोलवत नाही. पण त्या समय प्रभूकडे काय करायचो? प्रार्थना करायचो. आणि मी मागच्या वेळेस हा अनुभव माझ्या प्रीचिंग मध्ये शेअर केला. का तू काळजी करू नको, येणाऱ्या दिवसात खरोखर परमेश्वर लोकांना उठवणार. मी हे शेअर केलं माझा अनुभव. आणि बहिणीने मला फोन करून सांगितला का पास्टर मी पण प्रभूचं काम करते, तशा गोष्टी घडत नव्हत्या. काही लोकात वस्तीवर मी प्रार्थना जात होते, मग माझं मन तुटलं का लॉर्ड तू लोकांना का ब्लेस करत नाही? मी मोठ्या कॉन्फिडन्सने सांगून येते का माझा प्रभू करणार, पण होत नाही. माझं मन खिन्न होतं. घरी आले, मेसेज लावला, टीव्ही लावला आणि हा संदेश आणि तुम्ही तुमचं उदाहरण सांगितलं आणि जणू काय देवाच्या आत्म्याचं सामर्थ्य माझ्यावर आलं का काळजी करू नको, जसं ह्याला मी ब्लेस केलं तसं तुझाही उपयोग मी माझ्या गौरवासाठी करणार. तुमचं तुटणं तुमच्या साखीचं कलेक्शन आहे. प्रभू हे प्रॉब्लेम्स आले, ते प्रॉब्लेम्स आले, तेवढा संच तुमच्याकडे साठतं. म्हणून वरी होऊ नका. या सर्व गोष्टीचा उपयोग प्रभू फ्युचरमध्ये तुमच्या कार्यामध्ये करणार. प्लीज बोला, कळतंय? म्हणून वरी व्हायचं
नाही, चिंता करायचं नाही प्रभू वर्स्ट आहे, नाही याच्यामधूनच माझा प्रभू माझ्यासाठी बेस्ट आणणार. करणारा कोण आहे? प्रभू आहे. मग प्रभू करू शकतो, पण त्यांनी करावं म्हणून आपण त्यासाठी जागा निर्माण केली पाहिजे. म्हणून पुन्हा एकदा सांगल, हे वचन प्रभूने का दिलंय? कदाचित काही अशा गोष्टी असतील का तुम्हापासून ते दूर जातात आणि तुम्हाला वाटतं का लॉर्ड असं काय प्रभू, असं काय प्रभू? ते म्हणतो वरी होऊ नको, तेच धरून बसू नको, याच्यापेक्षा उत्तम तुझ्या लाईफमध्ये प्रभू आणणार. प्लीज बोला, कळतंय? कोण करू शकतो? प्रभू करू. हा, प्रभू करणार, 100% प्रभू करणार. जर देवाने वचन दिलंय तर का दिलंय? कारण तुम्ही याप्रमाणे विश्वास ठेवावा आणि त्या गोष्टीचा अनुभव घ्यावा. खरोखर देवाने वचन पाठवलं आणि त्याप्रमाणे घडलं.